हॅलो नमस्कार. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्यात गूळ आणि गव्हाचा वापर केलेला आहे. आपल्या दैनंदिन आहारात गुळाचा समावेश असला पाहिजे. पावसाळा सुरू झाला आहे आणि गुळापासून आपल्याला भरपूर लोह कॅल्शियम मिळतं. त्यामुळे आपले हाडं मजबूत राहतात आणि रक्त पण शुद्ध होतं. त्यामुळे आपण आज गुळाचा पदार्थ बघणार आहोत. इथे मी पाऊण कप गूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 कप पाणी घालून हा गूळ वितळून घेतला आहे. तुम्ही थोडं याला उकळून पण घेऊ शकता, पण मी याला थोडा वेळ असं पाण्यात भिजत ठेवलं होतं जेणेकरून गुळाचं छान पाणी तयार झालं. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही 1 उकळी काढून त्याला थंड करून वापरू शकता. आता आपण वेलची आणि सुंठाची पूड बघणार आहोत. तर सुरुवातीला 5 ते 6 वेलची घेऊन मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्या वेलची मिक्सरच्या भांड्यात घेतलेल्या आहेत. आणि आपण गुळाचा पदार्थ बघणार आहोत तर त्यामध्ये जायफळ हे अवश्य असतेच. हे जे गुलगुले आज आपण बघणार आहोत ते बऱ्याच शुभप्रसंगी केले जातात. कौटुंबिक मेळावा असो किंवा डब्यातला खाऊ असो किंवा पाहुण्यांची मेजवानी असो, हे गुलगुले खूप छान लागतात. तुम्ही एकदा अवश्य करून पहा. आता इथे मी जायफळ थोड्याच प्रमाणात घेत आहे. जायफळाचं प्रमाण कमी ठेवा, जास्त घेऊ नका. आता यामध्ये मी 2 चमचे रवा घालत आहे. तुम्ही जाड घ्या, बारीक घ्या, मिक्सरमध्ये फिरवून घ्या, अगर तसाच घाला. तुम्ही कसाही घेऊ शकता. इथे मी थोडा जाड रवा असल्याकारणाने मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. त्याबरोबर वेलची पण बारीक झाली आणि जायफळ पण बारीक झालं. आता आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही कोणतीही वाटी सेट करू शकता किंवा एखाद्या पातेल्याने पण घेऊ शकता. आता तो रवा आणि गव्हाचं पीठ मी एकत्र केलेलं आहे आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे. गोडाचा पदार्थ असला की आपण त्यात थोडंसं मीठ घातलं की तो अजून छान लागतो. आता जे गुळाचं पाणी आपण भिजत ठेवलं होतं ते मी 1 कप यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे. याच्या गुठळ्या होता कामा नये म्हणून आपण हळुवारपणे याला एकजीव करून असं छान घट्टसर भिजवून घ्यायचं आहे. आता हे भिजते तोपर्यंत मी यामध्ये अर्धा चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा तीळ घातलेले आहे. तीळ घालणं ऑप्शनल आहे, पण बडीशोप नक्की घाला. गुलगुल्यांमध्ये बडीशोपने चव पण छान येते आणि सुगंधही छान येतो. आता हे 5 मिनटं असंच भिजत ठेवलं होतं. त्यानंतर यामध्ये मी चिमूटभर बेकिंग पावडर घातलेली आहे आणि ती ॲक्टिवेट करण्यासाठी मी त्यावर थोडंसं गुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे. कारण पीठ जरा घट्ट वाटतं आहे, त्यात पाणी घालायचंच होतं, तर मी बेकिंग पावडर ॲक्टिवेट पण होईल आणि मिश्रण पण थोडं पातळ होईल या हिशोबाने त्यात 2 चमचे गुळाचं पाणी घातलं आहे. आता हे पीठ किती घट्ट भिजवायचं आहे हे तुम्ही बघा. आपण ते पाण्यात टाकल्यानंतर ते विरघळत नाही आहे, इतकं आपल्याला ते पीठ घट्ट हवं आहे. आता बाजूला मी तेल तापत ठेवलेलं आहे. आता तेलामध्ये आपण गुलगुले सोडण्याच्या आधी हात असा पाण्याने ओला करून घ्यायचा आहे आणि एक गुलगुला सोडून बघितला आहे. म्हणजे तेल आपलं किती तापलं आहे हे आपल्या लक्षात येईल. तेल अगदी कडकडीत पण गरम नको आणि थंडही नको, हे मध्यम गरम पाहिजे. आता तो छान वर आला आहे हळुवारपणे, म्हणून मी आता सगळे गुलगुले असे सोडून घेत आहे. ह्या गुलगुल्यांना पुवा पण म्हणतात, पुडे पण म्हणतात किंवा मिनी डोनट असंही म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. हे गुलगुले असे पाण्यात भिजवून केले ना तर 8 ते 10 दिवस टिकतात. प्रवासात पण न्यायला छान आहे आणि इतर मधल्या वेळेत पण तुम्ही खाण्यासाठी असे तळून ठेवू शकता. पण जर यात दूध घालून हे बनवले तर ते 3 ते 4 दिवस टिकतात. अशा प्रकारे मध्यम आचेवर हे सगळे गुलगुले आपल्याला तळून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता रंग पण अगदी सुरेख आलेला आहे आणि घरात अगदी सुगंध दरवळत आहे. आणि मी लहान आकारात केलेले, तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मोठ्या आकारात पण करू शकता. हे अगदी मऊ होतात, खायला पण छान लागतात आणि गुळापासून केले त्यामुळे पौष्टिक पण आहेत. अशा प्रकारे मी 2 बॅचेसमध्ये हे सगळे गुलगुले तळून घेत आहे.
मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. थँक्यू.